आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम्स करणार आहोत इन्व्हर्जन ऑफ मॅट्रिक्सवरील, ज्यासाठी आपण ॲड्जॉइंट मेथडचा वापर करणार आहोत. तर हेडिंग टाकून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इफ ए इक्वल टू, आपल्याला 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि पुढे सांगितले फाइंड ए इन्व्हर्स बाय ॲड्जॉइंट मेथड. ए इन्व्हर्स किंवा त्याला इन्व्हर्जन ऑफ ए असे आपण वाचतो, किंवा ए इन्व्हर्स फाइंड करा तुम्हाला सांगितलं, किंवा फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए असं पण सांगितलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये एक तर तुम्हाला 2x2 किंवा 3x3 ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स एक्झामिनेशनमध्ये दिला जाईल. ठीक आहे. तर त्या मॅट्रिक्सला तुम्हाला सगळ्यात पहिले ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. त्याचं आन्सर जर 0 आलं तर पुढे सॉल्व करायची गरज नाही आहे. जर 0 नाही आलं मग आपण ए इन्व्हर्स काढू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मग आपल्याला चेक करायचं आहे याचं आन्सर 0 येतं का नाही. शक्यतो 0 येतच नाही. ठीक आहे. असाच क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये दिला जातो, पण तुम्हाला ती प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले जो मॅट्रिक्स दिला आहे तो आपण इथे लिहून घेतला. 4 3 3 2. आता त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग त्यासाठी आपण इथे लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये मॉड ए इक्वल टू, म्हणजे आता हा होता मॅट्रिक्स. आता त्याला जर डिटर्मिनंट लिहायचा म्हणून मॉड ए मध्ये लिहिला, जसं आपण सिंग्युलर मॅट्रिक्सच्या वेळेस लिहिलो होतो तसंच लिहायचं आहे. सिंग्युलर नॉन सिंग्युलरच्या वेळेस 4 3 3 2. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटला आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे येईल मग नेक्स्ट स्टेपमध्ये 4 इंटू 2 4 इंटू 2 -3 इंटू 3. या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे, याला सॉल्व करायचं आहे. येईल देअरफॉर मॉड ए इक्वल टू 4 इंटू 2 8 आणि 3 इंटू 3 9. 8 -9 व्हॅल्यू काय येईल -1, म्हणजे 0 आन्सर आलेला नाही आहे. नॉट इक्वल टू 0, म्हणजे आता आपण म्हणू शकतो ए इन्व्हर्स जो आहे तो शक्य आहे, पॉसिबल आहे आपण काढणं. मग इथं फक्त लिहायचं आहे देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ठीक आहे. आता यानंतर पुढे काय करायचं ते समजून घ्या. तर इन्व्हर्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता ए इन्व्हर्स समजा आपल्याला फाइंड करायचं, त्यासाठी फॉर्म्युला आहे 1/mod ए. म्हणजे इथं जी पण आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे ती तर आपल्याला 1 लिहायची आहे. त्याला इंटू करायचं आहे ॲडजॉइंट ए. या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट तो काय येईल मॅट्रिक्स तो इथे लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ॲडजॉइंट ए काढायचा आहे. आता कसं काढायचं तुम्हाला त्याच्याबद्दल तसं मागील लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही ते पाहिलं नसेल, परफेक्ट केलं नसेल तर परफेक्ट करून घ्या, मग तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे पण तुम्हाला मी समजून सांगतोय, पण डिटेलमध्ये तुम्हाला मागील लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आता या 4 नंबर्स आपला कोफॅक्टर त्यासाठी काढायचा आहे. म्हणून आपण इथे लिहिणार C11, म्हणजेच फर्स्ट रो आहे त्याची, फर्स्ट कॉलम आहे. फर्स्ट रोसाठी 1, फर्स्ट कॉलमसाठी 1. C11 लिहिला. या 4चे हिरो आणि हा कॉलम सोडा, इथं जो नंबर आहे तो लिहून टाका, जो आहे 2. त्यानंतर C12. नेक्स्ट नंबर आहे 3, त्याची हिरो आहे फर्स्ट म्हणून इथे 1 लिहिला आहे, आणि कॉलम आहे सेकंड म्हणून इथे 2 लिहिला आहे. मग इथं हा जो नंबर आहे याची हिरो आणि हा कॉलम सोडा, जो इथे नंबर राहील शिल्लक तो असेल तो इथे तुम्हाला लिहायचा आहे. त्याचा साईन चेंज करून लिहायचा आहे. प्लस असेल तर मायनस लिहा, मायनस असेल तर प्लस लिहा. त्यानंतर आता पुढचा नंबर आहे हा 3. ठीक आहे. त्यासाठी आपण लिहिणार C21, म्हणजेच याची ही जी रो आहे ती सेकंड नंबरची आहे म्हणून इथे 2 लिहिला आहे, आणि फर्स्ट कॉलम असल्यामुळे इथे 1 लिहिलेलं आहे. इक्वल टू, परत या 3ची ही रो आणि हा कॉलम सोडा, इथे जो नंबर शिल्लक राहील तो लिहा. त्याचा पण साईन चेंज करून लिहायचं आहे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथे प्लस होता म्हणून मायनस लिहिलं आहे. फक्त या 2 नंबर्सला साईन चेंज करायचं आहे. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आता C22, कारण की या 2ची ही काय आहे सेकंड रो आणि सेकंड कॉलम आहे, म्हणून सेकंड रोसाठी 2 आणि सेकंड कॉलमसाठी 2 लिहिलेला आहे. तर या 2ची ही रो आणि हा कॉलम सोडा, इथे शिल्लक राहिलेला नंबर इथे लिहून टाका 4. ठीक आहे. यानंतर आपल्याला बनवायचा आहे आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इक्वल टू, त्यातले पहिल्या 2ची पहिली रो बनेल 2 - 3, तिथे लिहून टाका. आणि नंतरच्या 2 नंबरची दुसरी रो बनेल -3, आणि या ठिकाणी आलेला आहे 4. -3 4 आपण इथे लिहिणार. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याच्यावर आता बनवायचा आपल्याला ॲडजॉइंट ए, म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर ॲडजॉइंट ए इक्वल टू, फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम करून लिहा 2 - 3. हा पहिला रो पहिला कॉलम केला. दुसरी रो आहे त्याला दुसरा कॉलम करून लिहा -3 4. इथे आलेला आहे ॲडजॉइंट ए. आपल्याला त्यांनी फाइंड करायला सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर ए इन्व्हर्स. म्हणून इथे आता आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये ए इन्व्हर्स
इक्वल टू 1 बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ए. Therefore, A इनव्हर्स इक्वल टू 1 बाय मॉड ए. मॉड एची व्हॅल्यू आलेली आहे -1, तिथे लिहून टाका. आणि त्यानंतर ॲडजॉइंट एची व्हॅल्यू ही आहे, तिथे लिहून टाका. 2 -3 -3 आणि 4. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आता या ठिकाणी येईल देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू, आता पहा 1 बाय 1 काय येईल, 1 येईल आणि हा मायनस साईन जो आहे तो वर येईल, म्हणजे -1 येईल. तर -1 आता याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, तर मग आता मल्टिप्लाय करूयात. मायनस याच्यामध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस इंटू प्लस काय होईल, मायनस, म्हणजे जे हे 2 नंबर्स आहेत ते काय होतील, मायनस होतील. आणि जे मायनसवाले नंबर त्याला आपण जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस होईल. हे 2 नंबर आता प्लस होतील, म्हणून आपण लिहिणार -2 3 3 आणि -4. तर हे आल्याचं फायनल आन्सर त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. तुम्हाला आता ही जी प्रोसेस आहे परत एकदा समजून सांगतो, नीट पहा, नीट लक्ष देऊन समजून घ्या. काय करायचं आहे, सगळ्यात पहिले जो मॅट्रिक्स दिला तो लिहायचा आहे. त्यानंतर मग तो 2x2 किंवा 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असू शकतो. त्याला ॲज अ डिटर्मिनंट लिहा, त्यानंतरचा डिटर्मिनंट काढा. त्याचा आन्सर 0 नाही आलं पाहिजे. 0 नाही असेल तर मग तुम्हाला ए इनवर्स एक्झिस्ट होतो, म्हणजे तुम्ही पुढील कॅल्क्युलेशन करू शकतात. त्यानंतर मागील लेक्चरमध्ये जसे आपण कोफॅक्टर्स फाइंड केले तसेच कोफॅक्टर काढायचे आहेत. त्यानंतर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवायचा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरवरून तुम्ही त्याला ट्रान्सपोज करून ॲडजॉइंट ए बनवणार. ए इनवर्सचा हा फॉर्म्युला तो लिहायचा आहे. मग 1 बाय मॉड ए. मॉड एच्या ठिकाणी इथं जे आन्सर आलेलं असं डिटर्मिनंटचं सॉल्व केल्यानंतर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे डिनॉमिनेटरमध्ये. आणि इथला जो काही मॅट्रिक्स आहे तो लिहायचा आहे. मग इथं जे काही मायनस प्लस साईन असेल त्यांनी जो काही नंबर असेल ते तुम्हाला याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या. जवळपास हीच प्रोसिजर आपली 3x3 ऑर्डरला राहणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द इन्व्हर्जन ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. आणि 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स दिलेला आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण इथे काय करणार, मग आन्सरमध्ये दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो सगळ्यात सुरुवातीला आपण इथे लिहून घेणार. मग इथे येईल ए इक्वल टू, त्याला नाव दिलेलं नाही मॅट्रिक्सला, आपण ए नाव दिलं. 1 2 3 2 4 5 3 5 6. त्यानंतर याच मॅट्रिक्सला आपल्याला ॲज अ डिटर्मिनंट अगोदर लिहायचं आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर मॉड ए इक्वल टू, मॉड ए म्हणल्यानंतर आता आपल्याला ह्याला बार ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. मग इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये 1 2 3 2 4 5 3 5. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर मॉड ए इक्वल टू, आता काय करायचं ते पहा, लक्ष द्या, समजून घ्या. इथं सगळ्यात पहिला जो नंबर तो लिहा 1. जसं आपण 3x3 ऑर्डरचं डिटर्मिनंट सॉल्व केलं तेच सॉल्व करायचं, काही चेंज नाही. किंवा नॉन सिंग्युलर सिंग्युलर अशा टाईमला तुम्हाला सांगितलं त्याला कसं सॉल्व करायचं आहे, तीच प्रोसिजर वापरायची आहे. आणि कॅल्शियम कसं सॉल्व करायचं ते सुद्धा तुम्हाला मी नॉन सिंग्युलर सिंग्युलरच्या टाईमला पण सांगितलं, डिटर्मिनंट चॅप्टरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तीच प्रोसिजर वापरायची आहे. सगळ्यात पहिले इथं जो नंबर आहे तो इथे लिहायचा. त्यानंतर त्याची रो आणि कॉलम सोडा. इथे जे 4 नंबर शिल्लक राहतील टोटल तुम्हाला लिहायचे आहेत. इथं आहे मग 4 5 5 6. त्यानंतर इथं जो नंबर आहे त्याचा साईन चेंज करायचा, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथे नंबर आहे, नंबर हा आहे प्लस, म्हणून इथं आपण लिहिणार -2. परत ह्या 2ची ही किंवा इथं जो काही नंबर याची रो सोडायची, कॉलम सोडायचा, शिल्लक राहिलेले नंबर लिहायचे आहे 2 5 3 6 2 5 3 6. नेक्स्ट नंबर आहे या ठिकाणी 3 +3. मग तो इथे लिहिला. या 3ची ही रो सोडा, कॉलम सोडा. इथे जे 4 नंबर शिल्लक आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे 2 4 3 5. मग इथे आपण लिहिणार 2 4 3 5. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर मॉड ए इक्वल टू हा 1 इन ब्रॅकेट 4 × 6 -5 × 5 -2 2 × 6 -3 × 5 किंवा 5 × 3 +3 2 × 5
-4 × 3. त्यानंतर therefore mod A इक्वल टू, आता तुम्ही डायरेक्ट याला कॅल्सियम टाकायचं आहे आणि डायरेक्ट आन्सर काढायचं, जे आन्सर येईल तुम्हाला इथे लिहायचं, किंवा तुम्ही ही पूर्ण स्टेप कॅल्सियम टाकू शकतात, त्याने पण आन्सर येईल. पण हे टाकलं तर तुम्हाला जे काही आन्सर येणार ते कन्फर्म होईल की तुम्ही जे आन्सर काढा ते बरोबरच आहे. त्याला आपण आता कॅल्सियम टाकूयात. कोड बटन प्रेस करा. 6 नंबरला मॅट्रिक्स आहे. मॅट एमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची म्हणून 1 प्रेस केला. 3/3 ऑर्डर हवी आहे म्हणून 1 प्रेस केला. आता पहिली रो आहे या ठिकाणी 1 2 3, नंतर आहे 2 4 5. 1 2 3 आहे 2 4 5. त्यानंतर आहे 3 5 6. 3 5 6. ठीक आहे. आता त्यानंतर ऑन बटन प्रेस करा. त्यानंतर शिफ्ट 4 दाबा. आपल्याला आता डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे म्हणून इथे आपण 7 दाबला. DET आला. डिटर्मिनंट ऑफ कायचा डिटर्मिनंट काढायचा आहे, मॅट्रिक्स एचा, म्हणून शिफ्ट 4. मॅट ए म्हणजे आपण व्हॅल्यू स्टोअर केली म्हणून ती दाबला आपण. इक्वल टू दाबा. व्हॅल्यू जी आहे या ठिकाणी आलेली आहे -1. मग ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहूयात -1. नॉट इक्वल टू 0, म्हणजे आता या ठिकाणी ए इनवर्स एक्झिस्ट होतोय म्हणून इथे लिहा फक्त देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. थोडं पार्ट अगोदर लिहून टाका. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आता आपण पुढील कॅल्क्युलेशन करू शकतो. तर यातल्या फक्त आपल्याला ह्या -1च्या या व्हॅल्यूचीच गरज आहे. ठीक आहे, तर तेवढी मी इथे लिहून ठेवतो. त्याकडे आहे ऑनलाईन पाहण्यासाठी नसते ना, बराच वेळेस लिहून घेत नाहीत अगोदर साठी ते. आता पुढे काय करायचं, सगळ्यात पहिले आता को फॅक्टर्स बनवायचे आहेत त्यातल्या प्रत्येक नंबरचे. आता को फॅक्टर्स कसे बनवायचे डिटेलमध्ये तुम्हाला 2 मेथड सांगितलेले आहेत 3/3 ऑर्डरसाठी मागील लेक्चरमध्ये. ठीक आहे, त्याची तुम्हाला जी सोपी वाटते तुम्ही ती कोणतीही मेथड दोन्हीपैकी वापरून इथे जे आहे ते को फॅक्टर्स बनवू शकतात. तर सगळ्यात पहिला आता को फॅक्टर ना C11. त्यानंतर C12 येईल. त्यानंतर C13. त्यानंतर C21, C22. त्यानंतर C22 झाला 23. त्यानंतर C31, C32, C33. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काय डाऊट, शंका? त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिला डिटर्मिनंट सोडा, दुसऱ्याला मायनस साईन लावा, तिसरा डिटर्मिनंट सोडा, चौथ्याला मायनस साईन लावा, पाचवा डिटर्मिनंट सोडा, 6व्याला मायनस साईन लावा, 7वा डिटर्मिनंट सोडा, 8व्याला मायनस साईन लावा. ठीक आहे, आता C11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडल्यानंतर इथे 4 नंबर शिल्लक राहतात 4 5 5 6. मग इथे लिहा 4 5 5 6. 4 5 5 6. त्यानंतर इथं आहे C12 म्हणजे पहिली रो दुसरा कॉलम, पहिली रो दुसरा कॉलम, ही रो आणि हा कॉलम सोडून द्यायचा. 2 5 3 6. मग इथे लिहिणार आपण 2 5 3 6. 2 5 3 6. त्यानंतर आहे C13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 4 3 5. मग इथे आपण लिहिणार 2 4 3 5. 2 4 3 5. त्यानंतर आहे 2 1 C21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा 2 3 5 6. मग इथे लिहिणार आपण 2 3 5 6. त्यानंतर आहे C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या 1 3 3 6. मग इथे लिहा 1 3 3 6. 1 3 3 6. त्यानंतर आहे C23 या ठिकाणी म्हणजे सेकंड रो सोडायची, थर्ड कॉलम सोडायचा, शिल्लक राहिलेले नंबर लिहायचे आहेत 1 2 3 5. 1 2 3 5. त्यानंतर C31 म्हणजे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या 2 3 4 5 इथे लिहायचं आहे 2 3 4 5. त्यानंतर C32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम सोडा, थर्ड रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या 1 3 2 5. लिहून टाका 1 3 2 5. त्यानंतर आहे C33 थर्ड रो थर्ड कॉलम 1 2 2 4. 1 2 2 4. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. तर तुम्ही कॅल्सीवरती हे 3 मॅट्रिक्सची व्हॅल्यू स्टोअर करून याचं डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करू शकता. ती जी व्हॅल्यू तुम्ही लिहू शकतात. तर सेम पुढच्या 3
डिटर्मिनंटसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता, त्या पुढच्या 3 डिटर्मिनंटसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. कशी करायची मागील लेक्चर्समध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. आता इथे मी डायरेक्ट लिहिणार आहे. ठीक आहे, फक्त इथं जे मायनस साईन लावलेले आहेत तर तेवढ्या डिटर्मिनंटला जे काही तुमचं असेल कॅल्सीवर तर तुम्हाला साईन चेंज करून लिहायचं आहे. ठीक, पुढे जाऊयात मग आता. तर इथे आता पहा 4 × 6 24, 5 × 5 25, व्हॅल्यू या ठिकाणी येईल -1. त्यानंतर इथे मायनस साईन आहे, मायनस लिहा ब्रॅकेटमध्ये. 2 × 6 12, 5 × 3 15, -3 व्हॅल्यू मायनस इंटू मायनस काय होईल +3. त्यानंतर 2 × 5 10, -4 × 3 12, -2 व्हॅल्यू या ठिकाणी येईल. नंतर इथे मायनस साईन आहे ते लिहा इन ब्रॅकेट. 2 × 6 12, -3 × 5 15, -3 × मायनस +3. नंतर 1 × 6 6, -3 × 3 9, -3. हा नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल इक्वल टू, इथे मायनस साईन आहे, मायनस लिहून टाकला आपण. त्यानंतर 1 × 5 5, -2 × 3 6, इथे व्हॅल्यू येईल -1, -1 × मायनस +1. त्यानंतर 2 × 5 10, -3 × 4 12, या ठिकाणी व्हॅल्यू येईल मायनस. नंतर इथे मायनस साईन आहे ते लिहा अगोदर ब्रॅकेट. 5 × 1 5, -3 × 2 6, -1 × मायनस +1, 1 × 4 4, -2 × 2 4, 4 - 4 0. ठीक आहे, तर या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काय करावा लागतो, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर बनवावा लागतो. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर इक्वल टू, सगळ्यात पहिले आता फर्स्ट रो मध्ये पहिले 3 नंबर्स किंवा पहिल्या 3 व्हॅल्यूज द्यायचे आहेत. -1 3 -2, -1 3 -2. नंतर 3 -3 आणि 1, 3 -3 आणि 1. नंतर -2 1 0, -2 1 0. तर हा आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. याच्यानंतर आपल्याला आता त्याला ट्रान्सपोज करायचं, त्यानंतर आपल्याला ॲडजॉईंट ए जो आहे तो या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, तर एवढा पार्ट अगोदर लिहून घ्यायचा आहे. पण कोणाला काही डाऊट असेल, शंका असतील मनामध्ये तर तुम्ही विचारू शकतात. आता पुढे जाऊयात, त्याचं काम संपलं आपलं. त्याला काढून टाकलं मी. त्याच्यानंतर आपलं बनवायचं आहे ॲडजॉईंट ए, म्हणून ते आपण लिहिणार देअरफॉर ॲडजॉईंट ए इक्वल टू, तो जो मॅट्रिक्स आला आहे त्यातली पहिली रोचा पहिला कॉलम करायचा आहे. -1 3 -2, फर्स्ट रो आहे -1, फर्स्ट कॉलम केला आपण. -1 3 -2 लिहून टाकला. नंतर सेकंड रो आहे 3 -3 1, त्याचा सेकंड कॉलम करून लिहायचा आहे या ठिकाणी 3 -3 1. त्यानंतर थर्ड रो आहे -2 1 0, तर इथं थर्ड कॉलम करून लिहा. हा झाला मॅट्रिक्स कोणता, ॲडजॉईंट ए. आता आपल्याला सांगितलं काय फाइंड करायला, ए इनवर्स फाइंड करायला सांगितलेला आहे. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे 1/mod A इंटू ॲडजॉईंट, इथे येईल देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू 1/mod A. मॉड एची व्हॅल्यू आलेली आहे -1. काय प्रत्येक वेळेस -1 व्हॅल्यू असं काही नाही आहे, वेगळा पण नंबर येऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला नोट्समध्ये अजून काही क्वेश्चन दिसतील ती तुम्ही पहा, सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कसे राहिले ते सॉल्व होतील एक्झामिनेशन. त्यानंतर हा मॅट्रिक्स जो आहे तो इथे ॲज इट इज लिहा. आता 1/-1 1/1 1 येईल आणि मायनस साईन वर येईल, म्हणजे -1 होईल. -1 आता मध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, तर 1 मध्ये कशालाही मल्टिप्लाय केलं तरी काही चेंज होत नाही. ठीक आहे, तर राहिला म्हणजे मायनसने आपण एक प्रकारे मल्टिप्लाय करतो. तर मायनस इंटू मायनस काय होईल प्लस, म्हणजे जे काही नंबर्स मायनस आहेत हे नंबर्स काय आहेत मायनस आहेत. हा नंबर मायनस आहे, त्यांना मायनसने मल्टिप्लाय केल्यावर हे नंबर्स काय होतील प्लस होतील. आणि जे हे नंबर्स आहेत त्यांचं साईन काय होईल मायनस होईल, कारण की मायनस इंटू प्लस काय तो मायनस. म्हणून इथे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये लिहितो साईडला ए इनवर्स इक्वल टू 1 -3
2 -3 3 -1 2 -1 0. ठीक आहे. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर याला लिहून टाका. क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी लिहिलेला आहे, त्याच्यावर क्वेश्चन काय परत लिहित बसायची गरज नाही. हा क्वेश्चन तुम्हाला तर यूट्यूबला जे पाहणारे आहे त्यासाठी हा क्वेश्चन होसाठी आहे. तर तुम्ही त्याचा आन्सर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताल. तुम्हाला व्हिडिओची एक डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. व्हिडिओ पाहून घ्या. या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.